पुणे जिल्हा परिषद मतदारसंघातील जलजीवन मिशनची कामं अपूर्ण, पाणी टंचाईवर नागरिक आक्रमक, तालुक्यात 150 शिक्षकांची रिक्त पदं, आरोग्य आणि ग्रामविकास प्रश्न बैठकीत ऐरणीवर, रखडलेल्या कामांवर अधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश, ठेकेदार अनुपस्थितीवर नाराजी। चंदगड तालुक्यातील हलकर्णी ग्रामपंचायत सभागृहात तुडिये जिल्हा परिषद मतदारसंघातील रखडलेली विकास कामे, पाणी टंचाई, शिक्षण आणि आरोग्य सेवांमधील गंभीर प्रश्नांवर झालेल्या आढावा बैठकीत जोरदार चर्चा रंगली। जिल्हा परिषद सदस्या रचना गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध गावातील नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या। बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना अजूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। काही गावांमध्ये पाईपलाईनची कामे अर्धवट अवस्थेत असून अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। तालुक्यातील प्राथमिक शाळांची मोडकळीस आलेली अवस्था, तब्बल 150 शिक्षकांची रिक्त पदे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान याचाही मुद्दा बैठकीत ऐरणीवर आला। ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे नागरिकांना उपचारासाठी दुसऱ्या शहराचा आधार घ्यावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली। स्मशानशेड, अंतर्गत रस्ते, बस सेवा आणि इतर मूलभूत सुविधांबाबतही सरपंचांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गावनिहाय समस्या ऐकल्यानंतर सभापती विलास नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। रखडलेल्या विकास कामांचे ठेकेदार बैठकीस अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावरही टीका करण्यात आली। गटविकास अधिकारी वृषाली यादव यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव तसेच मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेची माहिती देत ग्रामसभांमधून जनजागृती करण्याचे आवाहन केले। यावेळी उपसभापती संज्योती मळवीकर, प्रकाश देसाई, सुमन सुभेदार, संजय राठोड, पाणीपुरवठा अधिकारी चौगुले, हलकर्णीचे सरपंच तथा प्रशासक राहुल गावडे, ग्रामविकास अधिकारी, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी तसेच विविध गावाचे सरपंच उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।